त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय त्रास होतोय तुम्हाला, किती रुपये भरले तुम्ही? सर 20 लाख भरलेत मी आणि मला 3 ब्लॉकेज झाले, अटॅक आला होता. पैसे मागायला गेले तरी पण पैसे दिले नाही. आज देतो उद्या देतो, आज पण नाही दिले मला. आणि माझे दवाखान्यामध्ये 7 लाख रुपये गेले, त्याच्याकडे 5-6दा गेलो तरी पण पैसे दिले नाही मला. एवढी मोठी घटना घडली तरी ही घटना तुम्ही पोलिसांना सांगितली का? नाही सांगितलं. त्यांनाच केलं होतं भेटायला, ऑफिसला भेटले होते मला. असं सगळे सांगितलं होतं की असं असं झाले तरी पण जावा तुम्ही, आराम करा, घरी बसा, देतो. आज पण नाही दिले मला. काय तुमची मागणी काय, पुढे काय करणार तुम्ही? आमचे पैसे दिले तेच झाल्यावर नाही दिले, पैसे दिले नाही तर तुम्ही पुढे काय करणार? काय पर्याय, फॅमिली पे आत्महत्या करणार, काय करणार सर? या ठिकाणी Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. या भागामध्ये एका बिल्डरनी मोठमोठ्या जाहिराती करून साधारण 150 लोकांना एकत्र आणलं गेलं आणि त्यांच्याकडून वेळोवेळी 20 लाख रुपये ते 50 लाख रुपये अशी 18 कोटी रुपये रक्कम जमा केली 4 वर्ष आधी. डिसेंबर 25 ला ताबा देऊ असं सांगत असताना आता फक्त 3-4 महिने राहिलेले आहेत. त्या जागेवर खड्डाही खणलेला नाहीये. महानगरपालिकेची किंवा संबंधित यंत्रणांची परवानगी सुद्धा त्या प्रोजेक्टला अजूनपर्यंत पूर्णपणे झालेली नाहीये. हे सरळ फ्रॉड होत असताना 4 वर्षापासून ही लोक पोलिसांच्या संपर्कात असताना आम्ही स्वतः हिंदू महासंघाकडे जेव्हा तक्रार आली मागच्या 2 महिन्यात आम्ही पोलिसांना भेटतोय, सगळे स्टेटमेंट प्रेशर लावून करून घेतले. आजही पोलीस अटक करण्याला, कारवाई करायला टाळाटाळ करत आहेत. याचं आम्हाला कारण कळत नाहीये. आतापर्यंत 2 लोकांनी विष घेतलं, ते मेले नाहीत, हे सगळ्यांचंच नशीब असं समजू. आता जर पुढे काही झालं नाही तर पुढच्या 8 दिवसांनंतर CP ऑफिसमध्ये सामुदायिक 150 लोक किंवा कदाचित परिवारासह विष प्राशन करू शकतील. आपल्या माध्यमातून पोलीस यंत्रणेला आमची विनंती आहे की आपण याच्यामध्ये कृपया लवकरात लवकर लक्ष घालावं. तुम्हाला काय धमक्या दिल्या जातात? नाही, आम्हाला धमक्या नाही दिल्या गेल्या, आम्हाला फक्त खोटी आश्वासने दिली गेली. तुम्ही काही होणार नाही मध्ये की काही लोकांना, ज्यांनी काही इन्व्हेस्टर केले, तुम्ही मला विचारलं म्हणून माझं सांगत होतो, ज्यांनी इन्व्हेस्ट केलेली त्यांना सांगितलं गेलं काही होणार नाही, तुम्ही बघा, जा काय करायचं ते करा, मी पण बघतो काय करायचं ते करा. आम्हाला मात्र गेली 2 महिने मी दुसरा एक पार्टनर बघतोय, हे बघतोय, अशातच त्यांनी वेळ घालवलेला आहे. अजून काही होताना फ्रुटफुल असं काही दिसत नाहीये खोट्या आश्वासनाशिवाय. आणि पोलीस आम्हाला काही करणार नाही याची आम्हाला खात्री आहे. हे वाक्य सारखं का तोंडावर येतंय? आम्ही जर CPंना आणि DCPंना मेसेज करतो की सर 2 लोक आत्महत्या करतायत आज, त्याचं उत्तर एक माणुसकी म्हणून तरी फोन का येत नाहीये? हे आमचे सर्वस्व मोठे प्रश्न आहेत. त्याची उत्तर आम्हाला CPंकडनं सुद्धा अपेक्षित आहे. एका नामांकित व्यक्तीने या प्रोजेक्टचं उद्घाटन केलंय, त्याच्या नावाखाली ते बिल्डर त्याचा फायदा घेत आहेत का? मला वाटत नाही, कारण उद्घाटनाला लोक शक्यतो जातात. माननीय महापौर साहेब त्यावेळेचे तत्कालीन आताचे मंत्री मुरली मोहोळ यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. परंतु त्यांचा संबंध असावा असं काही कारण नाही असं म्हणायचं. परंतु ते माणूस पॉलिटिकल प्रेशर वापरतो हे नक्की. आता मी सगळ्या राजकीय नेत्याची नावं इथे घेणं योग्य नाही, पण कोणातरी फोटो दाखवायचे मी असा आहे, मी तसा आहे. आम्ही आता कोणाचं नाव घेत नाही. आम्हाला फक्त कायदा आणि न्याय मिळावा एवढी अपेक्षा आहे. तुम्ही लोकप्रतिनिधींकडे गेले होते, जनता दरबारामध्ये गेले? आमच्या माननीय खासदार साहेबांच्या दरबारात 3 वेळा ही लोक गेलेली आहेत. DSK साठी सुद्धा 4 वेळा गेली होती. आम्ही बघतोय आणि आम्ही कारवाई करतो आहे, मी लक्ष घालतो अशी आश्वासन याने दिली गेलेली आहे. पण त्याला सुद्धा वेळेचं बंधन असावं अशी आमची अपेक्षा आहे. काय सांगाल, पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन्हीकडे जाऊन देखील तुमच्या काही उपयोग झालेला नाही. पोलीस आमची आता शेवटची अपेक्षा ती सरकारकडनं, लोकांची सर्वसामान्य शेवटी अपेक्षा असते पोलिसांकडनं, न्याय यंत्रणेकडनं. जर तिथंच अन्याय होत असेल तर काही गरज, तिथं कॉम्प्रोमाइजसाठी मिटिंगला बोलवलं जात असेल, जो कोणाचा त्यांनाही अधिकार नाहीये, तर आमच्या मनात शंका आहे की आम्हाला न्याय मिळेल का नाही. मग जर न्याय मिळत नसून कोट्यवधी रुपयाचं कर्ज आणि बँकेचे हप्ते आम्हाला फेडायचे असतील, मग आम्ही इथं राहायचंच कसं, अशी जर त्यांच्या मनात शंका आली आणि त्या बाजून काही वाईट घडलं तर त्याची जबाबदारी सर्वसामान्य पोलिसांवर असेल. विष प्राशन करणे एवढे टोकाची भूमिका घेण्याचं कारण कसं आहे ना, जेव्हा सगळी इन्व्हेस्टमेंट पैसे दिलेले असतात, बँकेचे हप्ते चालू होतात, सिव्हिल खराब होतं, अगदी ऍक्टिव्हही घ्यायची असेल लाख रुपयाची तरी सुद्धा जर बँक लोन नाही म्हणत असेल तर माणसाकडे दुसरा पर्याय राहत नाही. कॉलेज मुलाची शिक्षणाचे खर्च असतात, राहत्या घराचं भाडं भरतोय, तिकडचे बँकेचे हप्ते भरतोय आणि समोर काहीच दिसत नाही. तर त्या माणसांनी काय करावं हे तुम्ही स्वतः सांगा आम्हाला. या ठिकाणी एक ग्राहक असे आहेत की त्यांनी या ठिकाणी पैसे भरलेले आहे, परंतु पैसे भरल्यानंतर बिल्डरला जे पैसे भरलेत ते लाखोच्या अमाऊंटमध्ये आहेत आणि ते पैसे भरल्यानंतर ते पैसे चुकवणं आणि ते कर्ज हे करण्यामध्ये त्यांना खूप त्रास झालेला आहे. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय त्रास होतोय तुम्हाला, किती रुपये भरले तुम्ही? सर 20 लाख भरलेत मी आणि मला 3 ब्लॉकेज झाले, अटॅक आला होता. पैसे मागायला गेले तरी पण पैसे दिले नाही.
आज देतो उद्या देतो, आज पण नाही दिले मला. आणि माझे दवाखान्यामध्ये 7 लाख रुपये गेले, त्याच्याकडे 5-6दा गेलो तरी पण पैसे दिले नाही मला सर. एवढी मोठी घटना घडली तरी ही घटना तुम्ही पोलिसांना सांगितली का? नाही सांगितलं. त्यांनाच गेले होते भेटायला, ऑफिसला भेटले होते मला. असं सगळे सांगितले होते की असं असं झाले तरी पण जावा तुम्ही, आराम करा, घरी बसा, देतो. आज पण नाही दिले मला. काय तुमची मागणी काय, पुढे काय करणार तुम्ही? तर आमचे पैसे दिले तेच झाल्यावर नाही दिले पैसे दिले नाही तर तुम्ही पुढे काय करणार? काय करणार म्हणजे काय पर्याय, फॅमिली आत्महत्या करणार, काय करणार सर. तर या ठिकाणी आपण बघितलं की आत्महत्या करण्याची वेळ येते आणि बिल्डर आहे ते बिल्डर भेटत नाहीये, त्यांना न्याय मिळत नाही. असे 150 लोक आहेत ज्यांच्यावर हा अन्याय झालेला आहे. ठीक. तुम्हाला बोलायचं काय? त्यांचं लोन डिस्बर्स केलं बँकेने काही नसताना. बँक काहीतरी चेक करते ना, प्लीज पर्यंत आलेले आहे, फर्स्ट फ्लोर पडले, काहीतरी स्लॅब पडलेला आहे, काही नसताना लोन डिस्बर्स केलं बँकेने. मंजूर झालंय आणि त्या ठिकाणी काही नसताना कसं काय मंजूर? कसं तेच आम्ही पण बँकेमध्ये गेलो होतो. आपण एक तर 2-3 गोष्टी चेक करतो ज्यावेळेस फ्लॅट घेतो. एक तर रेरा रजिस्टर आहे का, दुसरं म्हणजे बँकेने लोन तिथं देत आहेत का. तर दोन्ही गोष्टी लिगली होत्या म्हणून आपण तिथं बुकिंग केलं होतं. तर बँकेकडे गेल्यानंतर आम्ही पण बँकेला तेच म्हटलं की तुम्ही डिस्बर्समेंट केलंच कसं जर तुम्हाला तिथं काहीच दिसत नाहीये. म्हणजे तो बँकेमध्ये पण एक प्रकारचा फ्रॉडच झालेला आहे. त्यांनी डायरेक्ट जर डिस्बर्समेंट केलेली आहे तर बँकेच्या अधिकाऱ्यांनी किंवा बँकेचा पण इथं हे आहेच आहे. आपण सामान्य माणूस म्हणून बँकेवर विश्वास ठेवतो, बिल्डरवर विश्वास ठेवतो, पण त्याचा काही यूज नाही. आता रेरा रजिस्टर आहे पण त्याचा पण काही यूज होत नाहीये ना. इथं गव्हर्नमेंट म्हणते की रेरा रजिस्टर असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाहीये. पण आता 4 वर्ष झाला आम्ही पैसे तर भरलेच आहे, पैशाचा तर प्रॉब्लेम आहेच आहे, पण जो मानसिक त्रास होतोय फॅमिलीला असू, घरच्यांना, सगळ्यांना, तो जास्त आहे याच्यापेक्षा, पैशापेक्षा. काय करणार? पुढची भूमिका काय? पुढची भूमिका काय, आता आम्ही पोलिसांकडे पण कंप्लेंट केलेली आहे. पोलिसांकडनं अपेक्षा आहे, आता CP सरांना भेटतोय, सगळ्यांना भेटतोय, त्यांनी पुढची कारवाई करावी अशी अपेक्षा आहे. नसेल तर आमच्या 20 लाखासाठी आम्हाला स्वतःला काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही. कारण 20 लाख म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी अमाऊंट आहे. बिल्डरसाठी ती असेल छोटी अमाऊंट, पण आमच्यासाठी आयुष्यभराची कमाई आहे जी आम्ही तिथं लावलेली आहे. बँक काय म्हणते, म्हणजे हप्ते चालू आहेत? हप्ते आमचे चालू आहेत आणि बँकेमध्ये गेले तरी बँके म्हणतात तुम्ही जर हप्ते नाही भरले तर तुमचा सिव्हिल खराब होणार. आम्हाला दुसरीकडे कुठं फ्लॅट घ्यायचा म्हटलं तर इथं सिव्हिल खराब करून परत ते पैसे आल्यानंतर कुठे ना कुठेतरी घर घ्याव्याच लागणार आहे. त्यांच्या भरोशावरती थोडी बसता येणार आहे आपल्याला. आपल्यासोबत ॲडव्होकेट मिलिंद खोले जी आहे आणि हे प्रकरण फार मोठं आहे. या प्रकरणामध्ये ते न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. सर, नेमकं ह्या प्रकरणामध्ये न्याय मिळवण्यासाठी काय करावं लागेल? ह्यामध्ये न्याय प्रकरण म्हणजे ॲक्च्युली न्याय हे ऑलरेडी म्हणजे 100% मिळायलाच हवं. कारण की सामान्य ज्यांनी शिकलेले पण नाही आहेत, जे अज्ञानी माणसं आहेत, त्यांना पण कळतं की व्यवहार काय घडला आहे. पैसे देऊन सुद्धा जर अत्यंत दुःख, जर वेदना जर घेत असेल, त्या घराला काय किंमत आहे. आणि बिल्डर लोकांनी अशी जर फसवणूक केली तर बाकीचे जे बिल्डर जे आहेत त्यांनी काय करावं. या सगळ्या गोष्टीसाठी दोघांनी सहमतीने हा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर घरांना घर मिळेल, ज्यांनी कर्ज घेतलं त्यांना कर्ज मिळेल, आणि बिल्डरनी जे हरवलेलं काय असेल, त्यांचे काय प्रॉब्लेम असतील बिल्डरचे पण सुद्धा, की फायनान्शियली त्यांनी जर त्यांच्यासमोर मांडले आणि तो मुद्दा कसा सॉल्व्ह करायचा हा जर विचार केला तर दोघांच्या सहमतीमध्ये घर होईल आणि घराला घर पण येईल. बाकी काय नाही. थँक्यू व्हेरी मच.